नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार, त्यावरील उपचार याविषयी आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे संधिवात, त्याचे विविध उपचार आणि नी रिप्लेसमेंट. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विनोद परदेशी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विनोद परदेशी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर विनोद परदेशी हे मुंबईतील जॉईंट रिप्लेसमेंट क्षेत्रातील प्रख्यात नाव आहे. डॉक्टर परदेशी यांचं ऑर्थोपेडिक पोस्ट ग्रॅज्युएशन कोल्हापूर येथून झालं आहे. शिवाय त्यांचं ॲडव्हान्स जॉईंट रिप्लेसमेंट ट्रेनिंग मुंबई, UK, USA, जर्मनी येथून झालेलं आहे. डॉक्टर परदेशी गेल्या 15 वर्ष या क्षेत्रात कार्यरत असून 7,000हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा त्यांना अनुभव आहे. ट्रॅडिशनल, नॉन रोबोटिक तसेच रोबोटिक दोन्ही प्रकारच्या सबवास्टस शस्त्रक्रियेमध्ये ते निष्णांत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण बघतो की प्रत्येक घरात कोणाला तरी गुडघेदुखीचा त्रास हा असतोच. तर एकंदरीतच ह्या गुडघेदुखीच्या मागे नेमकं काय कारण आहे? गुडघ्याची झीज हे गुडघेदुखीचं मेन कारण असतं. गुडघ्याची झीज होण्याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे जसं वयोमानानुसार जे गुडघे झिजतात हे एक मेन कारण आहे. त्याच्यामध्ये 60-70% पेशंट ह्या रेंजमध्येच येतात. दुसरं असतं की जर ट्रॉमा किंवा लिगामेंट इंजुरी झाली स्पोर्ट्स पर्सनमध्ये तरी पण गुडघेदुखी ही चालू होते. किंवा कंजनायटल कधी कुणामध्ये गुडघ्याचा बाक असतो किंवा बेंड असतो, त्याच्यामुळे पण ही गुडघेदुखी येऊ शकते. ओके. मग जेव्हा एखाद्याचा गुडघा दुखू लागतो किंवा गुडघेदुखीचा त्रास चालू होतो तेव्हा त्या व्यक्तीने नेमक्या कोणत्या चाचण्या, कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या कराव्यात लगेच? जेव्हा गुडघेदुखी येते त्यावेळेस जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांचा पहिला नीचा एक्सरे करून घेतो. नीचा एक्सरे ज्यावेळेस आपण करतो तो एक्सरे उभा राहून करणं जास्त गरजेचं असतं. जसं हा एक्सरेमध्ये तुम्हाला दिसतंय की उभा राहून केल्यामुळं त्याच्यामध्ये वजन पडल्यामुळे शरीराचं जे काय आतलं कंपार्टमेंट आहे ते किती झिजले ते आपल्याला कळतं. मग याच्यामध्ये आपण समोरून एक्सरे करतो, साईडून एक्सरे करतो आणि याच्यामध्ये आपण पूर्ण एक्सरे पण कधी कधी पेशंटचा जे काय बाक आहे ते बघण्यासाठी किंवा अलाइनमेंट बघण्यासाठी करतो. ह्याला आपण हिप, नी, अँकल स्कॅनोग्राम असं म्हणतो. ह्याच्या पुढं जाऊन जर आपल्याला त्याच्यामध्ये युनिकोंडालर नी रिप्लेसमेंटसारखी सर्जरी जर करायची असेल तर लिगामेंट किती पेटंट आहे, ACL जे लिगामेंट असतं हे बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये MRI करतो. MRIमध्ये ते आपल्याला लिगामेंटची जी काय पेटन्सी आहे ते आपल्याला समजते. ओके. आता जेव्हा गुडघ्याची झीज झालेली असते तेव्हा ज्या वेगळ्या वेगळ्या उपचार पद्धती आहेत त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ह्याच्यामध्ये ग्रेड 3मध्ये हे डिवायडेड आहे. ह्याच्यामध्ये जसं इनिशियल स्टेजला पहिल्या ह्याच्यामध्ये समजा ग्रेड 1, आता हे इमेजमध्ये जसं दिसतंय ग्रेड 1 हे जे आहे नॉर्मल नीसारखं आहे. जे तर माइल्ड आर्थरायटिस हा ग्रेड 2 आहे. माइल्ड ह्याच्यामध्ये आपल्याला इनिशियल स्टेजला आर्थरायटिस चालू होतो आणि पेशंटला थोडं पेन व्हायला सुरुवात होते. मग पेशंट आपल्या OPDमध्ये आल्यानंतर आपण त्यांना ह्या स्टेजला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देतो. कॉन्झर्वेटिव्हमध्ये मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स, त्याच्यामध्ये स्टिरॉइड इंजेक्शन किंवा सिनविक्स इंजेक्शन जे लुब्रिकेशनचं काम करतं हे आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर कार्टलेज जे झिजत जातं ते कवर करण्यासाठी कार्टलेज रिजनरेशनसाठी मेडिसिन्स वगैरे देतो. निकॅप देतो आणि थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो आपण त्यांना की जेणेकरून मांडी घालून बसू नका, जिन्याचे चढउतार जास्त करू नका आणि टॉयलेटसाठी वेस्टर्न टॉयलेट यूज करा जेणेकरून गुडघा खूप बेंड नाही होणार. दुसऱ्या स्टेजमध्ये आता ग्रेड 3मध्ये मॉडरेट आर्थरायटिस असतो. ह्या आर्थरायटिसमध्ये फक्त गुडघ्याचे 3 कंपार्टमेंट असतात. ह्याच्यामध्ये आतलं कंपार्टमेंट, बाहेरचं आणि वाटीच्या खालचं. तर हे जे मधलं कंपार्टमेंट असतं आतल्या साईडचं तेच ह्या स्टेजमध्ये खराब होतं. मग ह्या स्टेजची ट्रीटमेंट जी असते त्याच्यामध्ये आपण त्याला जे डिफॉर्मिटी झालेली आहे त्याच्यासाठी HTO म्हणजे हाय टिबियल ऑस्टिओटॉमी करून जे काही खालचं बोन आहे नीचं ते कट करून त्याला सरळ करतो आणि प्लेटनं फिक्स करतो. मग त्यामुळे मेकॅनिकल ॲक्सिस जो असतो तो परत सरळ होऊन पेशंट व्यवस्थित ऑफलोड होतं आतलं कंपार्टमेंट आणि पेशंट पेन फ्री चालू शकतो. दुसरं असतं की आतलंच जेवढं कंपार्टमेंट खराब झालं आहे त्याच्यासाठी आपण युनिकोंडायलर म्हणजे अर्धच कंपार्टमेंट चेंज करण्याची प्रोसिजर करतो. ते ह्या स्टेजमध्ये येतं. आणि लास्ट जी स्टेज असते ह्याच्यात 3ही कंपार्टमेंट खराब झालेलं असतं. त्याच्यात आतलं, बाहेरचं आणि वाटीच्या खालचं. त्याच्यामुळे पेशंटला सिव्हिअर पेन असतं, डिफॉर्मिटी जास्त असते आणि ह्या ठिकाणी आपण मग पेशंटचं टोटल नी रिप्लेसमेंट करतो. टोटल म्हणजे 3ही कंपार्टमेंट चेंज करतो. ओके.
आता तुम्ही उल्लेख केला नी रिप्लेसमेंट, तर नी रिप्लेसमेंट विषयी बरंच ऐकलेलं आहे, पण त्या एक्झॅक्टली नी रिप्लेसमेंट म्हणजे काय याविषयी थोडं ब्रीफ कराल आपल्या प्रेक्षकांना? हा चांगला प्रश्न आहे. तर हे तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये दिसत असेल की ह्याच्यामध्ये तिन्ही कंपार्टमेंट, आता हे वाटीच्या खालचं हे कंपार्टमेंट आहे, तर हे पूर्ण खराब झालेलं आहे. मग हे फक्त खराब झालेला पार्ट जो असतो तो आपण कन्व्हेन्शनल पद्धतीने किंवा रोबोटनं कट करून त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने होतं. म्हणजे हे वरच्या साईडला आपण शेव ऑफ करून जे काय खराब पार्ट आहेत त्याला चेंज करून त्याच्यावर ही कॅप बसते आणि दुसरं खालच्या साईडला परत तेच शेव ऑफ होऊन खालचं जे काय मांडी झाड असतं त्याच्यामध्ये ही कॅप बसते आणि मध्ये हे प्लास्टिक पॉलीसारखं असतं, त्याच्यामध्ये हे होऊन असं हे टोटल नी रिप्लेसमेंट होतं. हे टोटल नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर ही पेशंटला पेन फ्री मुवमेंट चालू होते. म्हणजे पेशंटचा कुठलाही हाडाचा सरफेस जो एकमेकावर घासत असतो तो याच्यामध्ये राहतच नाही, अलाइनमेंट व्यवस्थित राहते आणि पेशंटचा पूर्ण गुडघा बेंड आणि सरळ होऊ शकतो पेन फ्री. ओके. आता साधारण 10-15 वर्षापूर्वी जेव्हा नी रिप्लेसमेंट, जॉईंट रिप्लेसमेंट व्हायच्या तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? हां, ह्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर आपल्याला 4 पॉईंट इथं कव्हर करावे लागतील. एक तर पेशंटमध्ये झालेला फरक, दुसरा इम्प्लांटमध्ये झालेला फरक आणि टेक्नॉलॉजी आणि टेक्निकमध्ये झालेला फरक. पेशंटमध्ये जो फरक झालेला आहे तर एक 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस वाजपेयी सरांची नी रिप्लेसमेंट वगैरे झालेली त्यावेळेचा काळ, की त्यावेळेस लोकांना खूप भीती वाटायची की हे सर्जरी सक्सेसफुल होईल नाही होईल किंवा फेल होते की काय. आणि त्यावेळेस बरेचसेच पेशंट आपल्याला व्हीलचेअरनं जाताना किंवा वॉकर वापरताना किंवा काठी वापरताना दिसतात. तो सिनॅरिओ आपल्याला आता दिसत नाही. बरेचसेच पेशंट असे व्हीलचेअर किंवा काठी वापरताना दिसत नाहीत. का तर बरेचसेच पेशंटला नी रिप्लेसमेंटचा खूप अवेअरनेस झालेला आहे. माझ्या ओपीडीत ज्यावेळेस पेशंट येतात ते डायरेक्ट मला नी रिप्लेसमेंटसाठीच विचारतात. त्याच्या पुढचे प्रश्न विचारतात की युनिकोंडायलर म्हणजे काय, किंवा अर्धाच नी रिप्लेस करणे म्हणजे काय असतं, रोबोटचा काय फायदा होतो, मग कुठले नीज आहेत, कुठले इम्प्लांट आहेत, हे त्यांचे ॲडव्हान्स प्रश्न आत्ताचे पेशंट आपल्याला विचारतात. दुसरी गोष्ट जे इम्प्लांट आहेत, इम्प्लांटमध्ये पण आत्ता भरपूर फरक पडलेला आहे. आधीचे जे इम्प्लांट होते त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये बरेचसेच हाय फ्लेक्स म्हणजे पूर्ण पेशंट मांडी घालून बसू शकतो एवढ्यापर्यंतचे इम्प्लांट इव्हॉल्व झालेले आहेत. त्याच्यामध्ये पण मेटल ॲलर्जी आणि हे सगळं हे करण्यासाठी पण नवीन नवीन इम्प्लांट्स येतात आहे. दुसरं आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये आता रोबोट जी आहे ही आता नी रिप्लेसमेंटमध्ये चांगला रोल प्ले करत आहे. त्याच्यामुळं आपल्याला एकदम प्रिसाईज बोन कटिंग करणं इझी होऊन जातं. आणि टेक्निकमध्ये कसं आहे की वेगवेगळ्या टेक्निकनं पहिलं नी रिप्लेसमेंट करायच्या ह्याच्यामध्ये ते मसल कट करून करायचे, त्याला पॅरापॅटेलर इन्सिजन असं म्हणतात, किंवा अर्धा मसल कट करून करायचे. तर आता आपण नवीन ह्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये सबवास्टस ॲप्रोचनं नी रिप्लेसमेंट करतो. ह्याच्यामध्ये आपण मसल जरा पण कट नाही करत, मसल रिफ्लेक्ट करून सर्जरी करतो. ओके. आता डॉक्टर, सबवास्टस नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हां, सबवास्टस नी रिप्लेसमेंट हे एक टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये आपण मसल कट न करता सर्जरी करतो. ह्याच्यामध्ये जे पॅरापॅटेलर टेक्निक आहे, पॅरापॅटेलर टेक्निकमध्ये मसल जो आहे तो मधून कट होऊन तो सेपरेट करून सर्जरी होते. मिडवास्टसमध्ये मसल थोडासाच कट होतो आणि अर्धा कट अर्धा फ्रीजर होतो. पण ह्या दोन्हीमध्ये ब्लड लॉस वगैरे होतो. पण ह्याच्यामध्ये आपण मसल कट न करता खाली जाऊन रिफ्लेक्ट करून ती सर्जरी करतो. ह्याच्यामध्ये मसल कट न केल्यामुळे पेशंटचा, जसं ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतं आहे, पहिलं जे आहे ते पॅरापॅटेलर आहे, त्याच्यामध्ये पूर्ण मसल कट होतो आहे, ह्याच्यामध्ये अर्धाच मसल कट होतो. आणि लास्ट इमेज जी आहे ती आपलं टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण सबवास्टसमध्ये मसल कट न करता करतो. ह्याला आपण सबवास्टस म्हणतो. ओके. आता याचे एक्झॅक्टली काय फायदे आहेत? सबवास्टसचे फायदे हा एकदम चांगला प्रश्न आहे आणि सबवास्टसचे पॅरापॅटेलवर खूप जास्त फायदे आहेत. ह्याच्यामध्ये आपण आता जे पहिला हे आहे तर हे इन्सिजन खूप छोटं येतं ह्याच्यामध्ये. जे पॅरापॅटेलरमध्ये ऑलमोस्ट एक 15 ते 20 सेंटीमीटर कट होत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 10 सेंटीमीटर कट होतं आहे. त्यामुळे पेशंट एकदम कमी इन्सिजनमध्ये ऑपरेट होतात, मसल कट होत नाही. आता हे तुम्हाला जे काही व्हिडिओ दिसतात आहे हे एवढे बेंडिंगमध्ये पेशंट चालतो आहे. ह्याच्यानंतर सबवास्टस टेक्निकमध्ये आपण केल्यानंतर यांना सपोर्टची गरज नाही, इंडिपेंडंट चालतात आहे. आणि हा पेशंट बघा ह्याच्यामध्ये काठी घेऊन चालतात आहे, परत एवढा बेंड आहे आणि पोक पण आलेलं आहे त्यांना. जेव्हा सर्जरी करून हा पेशंट आपण सबवास्टसने करतो
तेव्हा हा रिझल्ट येतो. पेशंट पूर्ण स्ट्रेट चालतात आहे, काठी नाही आहे, पोक नाही आहे. एवढंच काय की पूर्ण बेंड करून म्हणजे मांडी घालून बसू शकतात. एवढे सगळे फोटोज आहेत. त्याच्यामध्ये माझ्या आईचा पण एक फोटो आहे ज्याच्यावर ती मांडी घालून बसलेली आहे आणि हे सर्जरीनंतर लगेचच ते आहेत की एक 7 दिवसात 5 दिवसात एवढी रिकव्हरी फास्ट होते. आता तुम्ही सबवास्टर ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस मसल कट न केल्यामुळं त्याच्यामध्ये ब्लड लॉस खूप कमी होतो. ब्लड लॉस कमी झाल्यामुळं पेशंटची रिकव्हरी फास्ट राहते, ब्लड द्यायची गरज पडत नाही. मसल कट न केल्यामुळं पेशंटला ऑलमोस्ट नो फिजिओथेरपी म्हणजे फिजिओथेरपीची गरजच पडत नाही. जे 1.5-2 महिने पेशंटला फिजिओथेरपी करावी लागते नॉर्मल टेक्निकमध्ये, या टेक्निकमध्ये पेशंटला ऑलमोस्ट नो फिजिओथेरपी लागते. पेशंट एकदम कम्फर्टेबल चालतात आणि पेशंटला पूर्ण मांडी घालण्या इतपत पण बेंडिंग येतं. पेशंटचा हॉस्पिटल स्टे पण खूप कमी राहतो, कारण पेशंटचं जर ज्यावेळेस फिजिओथेरपीची गरज नाही किंवा मसल कट नाही केला आहे त्यामुळे पेशंटचं पेन पण ऑलमोस्ट ड्रास्टिकली कमी असतं. त्यामुळे पेशंट अर्ली रिकव्हरी करतात. त्यामुळे हॉस्पिटलायझेशनची पण जास्त गरज नाही असते आणि पेशंट कम्फर्टेबली अर्ली डिस्चार्ज आपण करू शकतो. ओके. तर डॉक्टर विनोद परदेशी यांच्यासोबत आमची ही जी बातचीत आहे ती अशीच चालू राहील. अजूनही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, पण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संधिवात, त्याचे विविध उपचार आणि नी रिप्लेसमेंट या विषयावर आपण डॉक्टर विनोद परदेशी यांच्यासोबत चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर डॉक्टर, हल्ली जॉईंट रिप्लेसमेंट म्हणून एक नवीन तंत्रज्ञान देखील विकसित झालेलं आहे. तर याचे काय फायदे आहेत आणि जॉईंट रिप्लेसमेंट आउटकम्सवर याने काही फरक पडतो का? हां, रोबोटिक जे आहे ह्याचा आत्ता सध्या खूप जास्त चर्चा होत आहे, कारण रोबोटिकचा बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे जनरल सर्जरीमध्ये, ऑर्थोपेडिकमध्ये, स्पाईन सर्जरीमध्ये आणि स्कोपी सर्जरीमध्ये पण रोबोटिक्स येत आहे. तसं जॉईंट रिप्लेसमध्ये पण ते एक चांगला रोल प्ले करत आहे. तर रोबोटिक्समध्ये कसं असतं की आपण स्किन कट करणं, परत आतला स्नायू कट न करता आतमध्ये जाणं आणि बोनपर्यंत पोहोचण्याचा जो पार्ट असतो तो सर्जनलाच करावा लागतो. सर्जन एकदा बोनपर्यंत पोहोचल्यानंतर बोनचे जे कट्स आहेत ते फक्त डिसाईड करतं की रोबोटिक घ्यायचे की सर्जन स्वतः कन्व्हेन्शनल पद्धतीने करतात. रोबोटिक्समध्ये कसं असतं की त्या पायाला आलेला बेंड, एक्सरेमध्ये दिसणारे पार्ट किंवा CT स्कॅन करतात आणि CT स्कॅनमध्ये दिसणारे चेंजेस हे आपल्याला पहिला रोबोटला फीड करावे लागतात. रोबोट त्याच्यावर एक व्हर्च्युअल इमेज तयार करून तुम्हाला दाखवतं की कुठले कट्स कुठल्या अँगलनी कसे घ्यायला पाहिजेत आणि लिगामेंट बॅलन्सिंग कशी करायला पाहिजे. मग हे जे आपण फीड केल्यानंतर इंट्रॉप पण ते रिचेक होतं आणि त्यानंतर मग आपण पुढं जाऊन ते कट्स घेतो. पण एखादा निष्णात किंवा ट्रेंड सर्जन असेल, त्यांनी घेतलेले जे जिगनुसार किंवा ह्याच्यानुसार कन्व्हेन्शनल पद्धतीने घेतलेले कट्स आणि रोबोटिक कट्समध्ये एवढा काय असा जास्त फरक पडत नाही. त्यामुळं एका ट्रेंड सर्जनच्या हातामध्ये रोबोटिक आणि नॉर्मल दोन्ही पण रिझल्ट एकदम चांगले येऊ शकतात आणि त्याचा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. पण ह्याच्यामध्ये आपण पुढं जाऊन जेव्हा सबवास्टस ॲड करतो ह्याच्यामध्ये रोबोटिक्स प्लस सबवास्टस, ह्याच्यामध्ये आपल्याला सबवास्टसमध्ये प्रिसिजन इन द इन्सिजन आणि विदाऊट कटिंग मसल आणि रोबोटिकमुळं प्रिसिजन इन द बोन कटिंग ह्याचा खूप जास्त फायदा पेशंटला एकत्रित मिळू शकतो आणि त्यांना जास्त चांगली सर्जरी भेटून चांगलं लिगामेंट बॅलन्सिंग होऊन पेशंट चांगले रिझल्ट घेऊ शकतो आणि विदाऊट पेन चांगलं लाईफ जगू शकतो. ओके. आता जेव्हा एखादा रुग्ण नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर त्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणता आहार फॉलो करणं गरजेचं आहे किंवा असे काही एक्सरसाइज असतात ते तो करू शकतो? येस, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा सर्जरी झाल्यानंतर पेशंटनं सातत्यानं आपल्या सर्जरीनंतर एक्सरसाइज करणे इम्पॉर्टंट असतात. आता आपण जे पॅरापॅटेलरनं करतो त्याच्यामध्ये मसल शिवतात, म्हणजे कट केलेला मसल शिवल्यामुळं तो फायब्रस हिलिंग होतो. त्यामुळं पेशंटला थोडं जास्त एक्सरसाइज करावं लागतं आणि रुटीनली एक्सरसाइज करावं लागतं. सबवास्टसमध्ये थोडे एक्सरसाइज कमी येतात आणि पेशंटला जेवढं आपण बोलू तेवढे जरी एक्सरसाइज त्यांनी कंटिन्यू केले तरी पण त्यांना पूर्ण बेंडिंग येऊन पूर्ण मांडी घालू शकतात, एवढंपर्यंत ते करू शकतात. त्याच्यामध्ये कधीकधी थोडंसं रेडनेस येतो नीच्या आजूबाजूला आणि त्याच्यासाठी मग पेशंटनं त्याला आईस फर्मेंटेशन करणं गरजेचं आहे आणि त्यांना घाबरून जायची गरज नाही, कारण ब्लड थिनर पण आपण थोडेसे देत असतो नी रिप्लेसमेंटनंतर. त्यामुळे थोडंसं लालपणा नीच्या बाजूला त्यांना जाणवू शकतो. दुसरं, जो पण जॉईंट टाकतो तो आपला बॉडीचा पार्ट नसतो,
तो बाहेरचा पार्ट टाकल्यामुळं बॉडी त्याला थोडं रिॲक्ट करते, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं थोडंसं वॉर्मनेस वाटू शकतो. तर एक दिवसातनं 2 वेळा तुम्ही आईस फर्मेंटेशन वगैरे करणं गरजेचं आहे. रेग्युलर आहारामध्ये त्याच्यासाठी काही पथ्यपाणी नसतं. तुम्ही जे काय रुटीन आहार आहे ते घेऊ शकता. फक्त चांगला आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून थोडासा जे काय ही सर्जरीनंतर वीकनेस आलेला असतो तो पेशंटला कवर होतो. डॉक्टर, आता नी रिप्लेसमेंट नंतर काय काळजी घ्यावी हे तुम्ही सांगितलं, पण त्यानंतर डॉक्टरांसोबत फॉलोअप कसा असला पाहिजे आणि किती वेळा फॉलोअप घेतला पाहिजे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना ओके. मेन कसं असतं की नी रिप्लेसमेंट नंतर एक 2 ड्रेसिंग्स होतात. एक 7व्या दिवशी आणि नंतर आपण एक 11th डेला सुचर रिमूव्हल असतं, पण आपण सबक्युटिक्युलर स्टिचेस घेतल्यामुळं स्टिच रिमूव्हलचा प्रकारच येत नाही, ते आतल्या आत ॲब्सॉर्ब होऊन जातात. हे 2 फॉलोअप मेन असतात. त्याच्यानंतर एक 15-15 दिवसाला पेशंटनी फॉलोअप केले पाहिजे, ते 3 महिन्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर जर काय थोडंसं काय वाटत असेल तर एक 2-3 महिन्यातनं एकदा पेशंट दाखवू शकतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एका वेळेला एका पायाची नी रिप्लेसमेंट सर्जरी करणं ठीक आहे, पण जर दोन्ही पायात जर असा काही प्रॉब्लेम असेल तर दोन्ही पायाची आपण एका वेळेला नी रिप्लेसमेंट करू शकतो का? थोडं सविस्तरमध्ये सांगाल? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि बऱ्याच पेशंटच्या डोक्यामध्ये ते असतं की म्हणजे मी आता करायचं तर दोन्ही करायची की नाही करायचे, आणि दोन्ही करायचे तर ते एकत्र होतील की नाही होतील, किंवा हे सगळं. पण मेन कसं असतं, जेव्हा एक गुडघा झिजतो असं बऱ्याच कमी पेशंटमध्ये असतं की एकच गुडघा झिजला आहे आणि दुसरा नाही झिजला आहे. कारण भरपूर मेजॉरिटी पेशंटमध्ये दोन्ही गुडघे सायमल्टेनियसली झिजत असतात. जेव्हा दोन्ही गुडघे सायमल्टेनियसली झिजत असतात तर मेजॉरिटी पेशंटला आपण ॲडवाईस करतो की दोन्ही तुम्हाला सर्जरीज कराव्या लागतील. पण ह्याच्यामध्ये आपण त्यांचे कोमॉर्बिडिटीज म्हणजे पेशंटला असणारे पहिले डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड हे पहिलं चेक करतो. ह्या गोष्टी आपण अकाउंटमध्ये घेतो. आणि समजा त्यांचं हिमोग्लोबिन लेवल पण कमी असेल आणि पेशंटला हे सगळे कोमॉर्बिडिटीज जर असतील तर मग आपण त्यांना दोन्ही नी रिप्लेसमेंट एकत्र ॲडवाईस नाही करत. त्यांना एक करायला सांगतो, एकानंतर ते रिकवर झाल्यानंतर मग दोन्ही करू शकतो. पण जर पेशंट फिट असतील, त्यांना कुठल्याच कोमॉर्बिडिटीज नसतील, त्यांचं हिमोग्लोबिन लेवल वगैरे जर चांगलं असेल तर आपण, आणि ॲनेस्थेटिस्ट आणि फिजिशियनचा फिटनेस असेल की बाबा दोन्ही आपण एकत्र करू शकतो, तो दोन्ही सर्जरी पण आपण करतो. त्याच्यामध्ये काही असा प्रॉब्लेम येत नाही. पेशंटची रिकव्हरी पण चांगलीच राहते. आता तुम्ही जे मागचे 2 व्हिडिओज बघितले होते त्याच्यामध्ये पण आपण दोन्ही सर्जरी एकत्र केलेले पेशंटच आहेत ते, आणि ते एकदम चांगले चालतात आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही व्यवस्थित आहे रिकव्हरी. ओके. आता आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर घेण्याची काळजी बघितली किंवा नी रिप्लेसमेंट बघितली, पण मुळात गुडघ्याचा कोणता प्रॉब्लेम होऊच नाही म्हणून आपण प्रिव्हेन्शन म्हणून काय करू शकतो? हा एक चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट कसं असतं की अर्ली स्टेजला डिटेक्ट केलं तुम्ही की बाबा नी खराब व्हायला लागला आहे, आणि त्याच वेळेस जर ट्रीटमेंट चालू केली तर मग ते जास्त खराब होत नाही. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा तुम्ही जसं आता ह्या सिनॅरिओमध्ये लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा जो प्रॉब्लेम जास्त लोकांमध्ये आढळून येतो, ह्याच्यामुळे गुडघ्यांवर प्रेशर आल्यामुळे गुडघे जास्त झिजतात, आणि तो प्रकार खूप कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही नियमित एक्सरसाइज करणे, एक्सरसाइज करून तुमचं जे काय वेट आहे ते कंट्रोलमध्ये ठेवणं हे इम्पॉर्टंट आहे. सकस आहार घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर अर्ली स्टेजला तुम्ही ट्रीटमेंट घेऊन तुमच्या कार्टिलेजसाठी याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, किंवा जास्त दुखायला लागलं टॅबलेटनी कमी होत नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये जसं मी सांगितलं की मांडी घालून बसायचं नाही, जिन्याची चढउतार जास्त करायची नाही, आणि टॉयलेटसाठी वेस्टर्न टॉयलेट वापरलं तर गुडघा जास्त बेंड होत नाही, आणि गुडघा जास्त जर बेंड नाही झाला तर तो जास्त खराब होत नाही, आणि ते आपण घेऊ शकतो प्रिकॉशन म्हणून. ओके. आता आपल्या प्रेक्षकांना सांध्याचे स्वास्थ्य जपण्यासाठी किंवा सांधेदुखी झालीच तर ट्रीटमेंटसाठी तुम्ही जाता जाता त्यांना काय सल्ला द्याल? ट्रीटमेंटसाठी हेच असतं की इनिशियल स्टेजला तुम्ही दाखवा. इनिशियल स्टेजला आल्यानंतर तुम्हाला जे काय मेडिसिन असतं किंवा इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स आणि ट्रीटमेंट गोळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रिकव्हरी करू शकता, आणि त्यांना तुम्ही पोस्टपोन करू शकता नी रिप्लेसमेंट. आणि प्रत्येक स्टेजला ट्रीटमेंट आहे, असं नाही आहे की डायरेक्ट तुम्ही या आणि नी रिप्लेसमेंट करा किंवा काय. एका स्टेजला येऊन तुम्ही जर ट्रीटमेंट घेत गेला तर ते टाईम टू टाईम तुम्ही त्याला पोस्टपोन करू शकता, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला नी रिप्लेसमेंटची गरज पण पडणार नाही, असं पण होऊ शकतं. पण तुम्ही जर लेट आला आणि पूर्णच खराब झालं असेल नी, तर मग तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत की युनिकोंडालर नी अर्ली स्टेजला आणि लास्ट स्टेजला जॉईंट रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट. ओके. तुम्ही या ठिकाणी ह्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, थँक्यू.
तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता संधिवात, त्याचे विविध उपचार, नी रिप्लेसमेंट. तर एक्झॅक्टली नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि यावर कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, त्या कशा पद्धतीने होतात, त्यानंतर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर विनोद परदेशी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स असतील तर सुरुवातीलाच डॉक्टरांशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत त्यावर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.